IT पार्क हिंजवडीला लागून असणाऱ्या म्हाळुंगेमध्ये एका 10 वर्षीय मुलाचा जीव गेलेला आहे आणि याला कारणीभूत ठरला आहेत ते खड्डे। हे तेच हिंजवडी जे लाखो हजारो IT इंडियन्सला जॉब देते आणि हे तेच हिंजवडी जिथं नॅशनलपासून ते इंटरनॅशनलपर्यंत कंपन्या आहेत। ही तेच हिंजवडी जी लाखो करोडो हजार रुपये सरकारच्या घशात टॅक्स म्हणून देते। हे तेच लोक जे आपल्या कुटुंबासाठी राबून तिथं जॉब करतात आणि भरमसाठ टॅक्स सरकारच्या घशात देतात। तर ही जे 10 वर्षाचा मुलाचा मृत्यू झालेला आहे त्याचं फक्त कारण म्हणजे रस्त्यावरचा खड्डा। त्या खड्ड्यामुळे बिचाऱ्या त्याची काही चूक नसणाऱ्या 10 वर्षा मुलाचा जीव गेलेला आहे आणि तो जीव जाताना त्याच्या स्वतःच्या वडिलांनी बघितलेला आहे। ही किती दुःखद दुर्दैवी घटना आहे। तर हा एक दुर्घटना नसून अपघात नसून याला जबाबदार फक्त शासन, पुणे महानगरपालिका, रस्ता विभाग, महाराष्ट्र सरकार हे लोक जबाबदार आहेत। तर तुम्ही किती दिवस हे असे ॲक्सिडेंट दररोज बघत राहणार? किती दिवस तुम्ही दररोज खड्ड्यातून जाणार? किती दिवस तुम्ही दररोजची असली रस्त्याची अवस्था बघणार? तुम्हाला एवढंच करावं लागेल, जे कोणी त्याला जबाबदार आहे त्याची गच्ची पकडणे, त्याला वडत आणणे रस्त्यावर आणि त्याला जा विचारणे, का बाबा तू खड्ड्यांनी रिपेअर नाही केला, रस्ता का बरं नीट केला नाहीस, तुझ्यामुळं इथं जनतेचा जीव जात आहे। तर याला जनता सुद्धा जबाबदार आहे। जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार आहे, जोपर्यंत तुम्ही त्या नेते मंडळी राजकीय पक्षाला पकडणार नाही, तोपर्यंत हे असले निष्पाप बळी जातच राहणार।